नमस्कार, मी सुनील कांबळे, लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मी रेणापूर नगर पंचायतीमध्ये आहे. रेणापूर नगर पंचायतीमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मात्र यावेळीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे आणि माझ्यासोबत आता म्हणजे माजी नगराध्यक्ष जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. अकनगिरे, मला सांगा, तुम्ही गेले 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं. कोणकोणते विकासाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं की त्याच्यावरती काम होणं अपेक्षित आहे? तुम्हाला आधी रेणापूरची पार्श्वभूमी समजावी लागेल की रेणापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. रेणापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. पण ज्या वेळेस आम्ही रेणापूर नगरपंचायत म्हणून रेणापूर नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचा वतीनं मला ज्यावेळेस संधी दिली आणि मला नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली, त्यावेळेस आम्ही सर्वात पहिलं मूलभूत गरजा, ह्या शहराच्या मूलभूत गरजा काय काय आहेत. रेणापूर शहर तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा एक मागं पडलेलं गाव होतं. मग मूलभूत गरजा, रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता, या गोष्टीवर आम्ही काम करण्यावर सर्वाधिक भर दिला. आमच्याकडे स्वच्छतेची टीम नव्हती. स्वच्छतेची टीम उभा केली. 50 माणसं स्वच्छतेची टीम करून दररोज कचरा उचलण्याचं काम आम्ही रेणापूर शहरात केलं. पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. आम्ही पाण्याचं प्लॅनिंग करून टायमाला पाणी सोडण्याचं काम केलं. तसेच आमच्या काळामध्ये नवीन पाईपलाईन सुद्धा मंजूर झाली. पण ज्यावेळेस आमचा कार्यकाळ संपत आला त्यावेळेस त्याची वर्क ऑर्डर झाली. त्याच्यामुळं मागील 3 वर्षाच्या प्रशासनाच्या काळात पाईपलाईनचं काही काम पूर्ण झालेलं आहे आणि काही काम राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही मूलभूत गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या गोष्टीवर भर दिल्या आणि ते काम चालूच आहे. एका टर्म मध्ये काही सगळे काम संपणार नाहीत, पण आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणून थोडे कामं काही राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळात लवकरच पूर्ण होतील. आणि आता आमच्या काळात, पुढल्या काळातला फोकस हा आहे की जे शहरासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहे. तुम्ही म्हणालात की मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. मात्र मी बऱ्याच नगरांमध्ये फिरून आलो. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीत, नाली व्यवस्थित नाही, तिकडे लोकांना पिण्याचं पाणी व्यवस्थित येत नाही. कारण 9 कोटीची योजना येऊन सुद्धा लोकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. जलशुद्धीकरण केंद्राचा खूप मोठा प्रश्न आहे, कारण तिथं प्रयोगशाळा सुद्धा अद्ययावत नाही. बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतायत ते बरोबर आहे की रोड नाल्या काही ठिकाणी नाहीत, पण बऱ्याच ठिकाणी आमच्या कार्यकाळात किती झाले ह्याचा पण तुम्ही आढावा घेतला पाहिजे. ज्या आज तुम्हाला रोड नाल्या दिसत आहेत, 70 ते 75% रोड नाल्या आमच्याच काळात झालेल्या आहेत आणि काही काम चालू आहेत, ती येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. आणि पाईपलाईनचा विषय झाला, पाईपलाईन आणखीन पूर्णत्वास गेलेली नाही आणि येणाऱ्या काळात प्रशासक असल्यामुळं काही गोष्टी तर आमच्या हातात नाहीत. पूर्ण पाईपलाईनचं काम हे प्रशासक काळात झालेलं आहे. वर्क ऑर्डर जरी आमच्या काळात झालेली असली तर आमच्या कार्यकाळाला 1 महिना शिल्लक असताना वर्क ऑर्डर झाली, त्याच्यानंतरचं हे काम आहे. आणि नवीन पाईपलाईन अनेक सुरू झालेली नाही, त्याच्यामुळं अनेक अडचणी त्याच्यामध्ये येत असल्यामुळं ते आता आमचं हे झाल्यानंतर कसं लवकरात लवकर त्याला पूर्ण करून रेणापूर शहराच्या लोकांना कसं पाण्याची सुविधा, 1 दिवसाआड पाणी कसं देता येईल, हे आमचं प्राथमिकता राहणार आहे. कारण आता बघा, तुम्ही तसं म्हणताय, पण शादी खाना जे आहे त्याचं सुद्धा बरेचदा म्हणजे भूमिपूजन होतं, म्हणजे उद्घाटन होते, पण प्रत्यक्ष शादी खाना होत नाही, अशा बरेच विरोधकांकडून म्हणजे आरोप केला जातो. नाही, कसं आहे, विरोधकांना मुद्दे नाहीत की काय बोलावं. त्यांनी जरा माहिती घ्यावी की शादीखान्याचं उद्घाटन एकदाच झालेलं आहे आणि शादीखान्याचं उद्घाटन 1 महिन्याखाली झालेलं आहे. पण योगायोगाने 8 ते 10 त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर इलेक्शन्स लागले. सगळे अधिकारी त्या इलेक्शन प्रोसेसमध्ये आहेत, इंजिनियर्स आमचे त्याच्यात आहेत. मार्कआउट द्यायला सध्या माणसं नसल्यामुळं काम थांबलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये तिथं मटेरियल पण येऊन पडलेलं आहे, पण तिथं काही असं नाही की आम्ही एक बोलतो एक करतो. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर सांगतो की आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही महसूलकून जमीन घेऊन 10 कोटी रुपये निधी आणून इमारतीचं काम सुरू केलेलं आहे. कारण की आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही काही कुणाला भूल थापा देऊन म्हणजे होणार आहे असं सांगत नाहीत. आमचे काही कामं प्रत्यक्षात उतरलेले पण आम्ही बौद्ध समाजासाठी समाज मंदिर बांधलेलं आहे 1 कोटी रुपयाचं, बघू शकता. बालाजी मंदिर येथे काम चालू आहे, ते पण बघू शकता. पण काही वेगळ्या अडचणी, तांत्रिक अडचणी पण त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे की राज्य शासनाच्या बऱ्याचशा कामाचे बिल पेंडिंग आहेत, त्याच्यामुळं काही कामं स्लो झालेली आहेत. पण होणार नाही अशातला भाग नाही. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू होणार आहेत आणि आम्ही असा दावा केला नाही की बाबा सगळे कामं संपलेली आहेत. काही कामं चालू आहेत, काही कामं येणाऱ्या काळात चालू होणार आहेत. आणि हे जे तुम्ही सांगतायत की त्यांना जरा माहिती घ्या म्हणावं, की ज्यांनी कामं केलेत उलट त्यांचे बिल उचलायचे राहिलेत, हे बोगस
असं म्हणतायत की आम्ही बिल उचलले. जरा माहिती घेऊन त्याची जरा शहानिशा करा म्हणा, की खरंच बिल उचललेत नाही उचललेत. फक्त विरोधकापाशी कुठलेच मुद्दे नाहीत, त्याच्यामुळे ते बिनबुडाचे आरोप आपल्यावर करत आहेत. तुमच्यावर दुसराही आरोप आहे, 3 कोटीचा घाट जो आहे तो मंजूर झालेला आहे, त्याचं सुद्धा बिल उचलले आणि ते म्हणजे केलाच नाही. प्रत्यक्षात फक्त तुम्ही जाऊन पाहणी केलात आणि त्याच्या फेसबुकवर सुद्धा पोस्ट केलात असं. हो, सांगतो मी, एक हास्यास्पद आहे. त्याचं जर बिल उचललं असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकतात. ते जर बिल उचललं, 1 रुपयाचं जरी बिल उचललं असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल. कारण का त्याच्या कामामध्ये एक टेक्निकल एरर आला. कारण का आपल्याला ते नदी संवर्धनाचं पण त्याच्यामध्ये काम आहे. त्याच्यामुळं काही एक परमिशन राहिल्यामुळं तेवढं ते थांबवलेलं आहे. त्याचं इन्स्पेक्शन होऊन ते लवकर आता उन्हाळ्यामध्ये त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि या उन्हाळ्यामध्येच आम्हाला पूर्ण करण्याचं काम त्यांचा मानस आहे. बरं, गेली 5 वर्षामध्ये तुम्ही नगराध्यक्ष म्हणूनही राहिलात, उपनगराध्यक्ष म्हणून दोन्ही याच्या पदावर तुम्ही काम केले. इथला मोठा प्रश्न जो आहे तो इथला बाजाराचा प्रश्न आहे. इथला म्हणजे बाजार जो आहे तो पूर्ण रस्त्यावर भरतोय आणि जो बैल बाजार आहे तो की मोठा म्हणजे प्रसिद्ध होता, तो पूर्णपणे बंद झाला. याच्यावर काय सांगणार? नाही, पूर्णपणे बंद झालेला नाहीये, पण तो काही काळापुरते सीमित झालेला आहे. कारण की 4 महिन्यासाठी, बऱ्याच दिवसापासून 4 महिन्यासाठीच तो भरतो. असं नाही की आमच्या कार्यकाळामध्ये तो म्हणजे बंद झाला किंवा हे असं काही नाही. 4 महिन्यासाठी आज पण तो उन्हाळ्यात भरतो. पण आम्हाला एक आमचा मानस असा आहे की 12 वाजार करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्लॅन आखलेला आहे आणि तो कशा प्रकारे भरवायचा ती पण आमच्या डोक्यात कल्पना आहे येणाऱ्या. आणि जर गाव बाजार बघितला ना, तो बाजारातच भरत असतो. त्याच्यामुळे ती पहिल्यापासून आम्ही तो हलवला एवढ्यासाठी नाही की जो काही आमचा बाजारपेठ आहे ह्या बाजारामुळे त्या बाजारपेठला फायदा होतो. त्याच्यामुळे आम्ही त्यातला काही स्थलांतरित करण्याचा काही आमचा मानस नाही. तो बाजारपेठ इथंच राहील, त्याला जागा उपलब्ध करून देणं पण मोठी गोष्ट नाही, पण लोकांची सोय यासाठी हीच स्थान योग्य आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही काही बदल करण्यात आमचा काही मानस नाहीये. 34 लक्ष रुपये खर्च करून ज्या तुम्ही कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ज्या गाड्या घेतल्या होत्या त्या आज धूळ खात पडतायत. हो ना, मग ते तुम्ही एक लक्ष करा की गेले 3 वर्ष झालं प्रशासक आहे तिथं, तर मी नाहीये. माझ्या कार्यकाळात जर असतं तर मी उत्तर द्यायला हे होतं. 3 वर्षापासून प्रशासक काय करत आहे त्याची पण थोडी माहिती घेतली पाहिजे. तरी सुद्धा सांगतो, ज्या गावात येणाऱ्या अडीअडचणीत मी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून कुणाला कुठं मुरुम टाकायचं, कुणाला दुरुस्ती करायचं आणखीन मी करतो. नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि तुम्ही मग लाईटीचा एक प्रश्न विचारला, माझ्या डोक्यातून निघून गेला. ज्या ज्या लाईटी तुम्हाला पोलवर दिसतात ESL म्हणजे ते सर्व आमच्या काळात बसलेले आहेत. माझ्या पंचवार्षिक योजनेतच बसले आहेत. आणखीन सुद्धा ते 8 वर्ष झालं व्यवस्थित चालू आहेत. मी हे पण विरोधकाला दाखवा की प्रकाश गावात कुणी केला. आणि जुनी पण आम्ही फोटो टाकलेले आहेत, कसे रेणापूर शहर अंधारमय होतं, वाडे तंडे अंधारमय होत्या आणि आता किती प्रकाशित झाल्यात. आणि तुमच्या माहितीच तो आणखीन एक गोष्ट सांगतो की आपल्याला 5 कोटी रुपयाच्या स्ट्रीट लाईट मंजूर झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळात जवळपास 600 ते 700 नवीन स्ट्रीट लाईटचे पोल आपल्या शहरात बसणार आहेत. तर आता जर समजा तुमच्याकडे सत्ता आली तर काय मास्टर प्लॅन असणार आहे तुमचा? तुम्ही हा एक चांगला प्रश्न विचारलात. कारण का आपण म्हणतो की हा नगरपंचायतची निवडणूक आहे. आमची पहिली पंचवार्षिक योजना आम्ही मूलभूत गरजांवर भर दिला. पण येणाऱ्या काळामध्ये जे शहरासाठी आवश्यक आहे, समजा इंडोर स्टेडियम आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, गार्डन आहेत, परत सर्व स्मशानभूमीला व्यवस्थित कंपाऊंड करून त्याचं सुशोभीकरण करणं असेल, गावाला पाणी पुरवठा कसं सुरळीत करता येईल हे असेल, किंवा जे स्मार्ट शहर जसं आपण म्हणतो, स्मार्ट शहरासाठी ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या आम्ही आमच्या वचननाम्यात मांडतच आहोत. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही म्हणलात की काय वॉकिंग ट्रॅक असेल आणि स्मशानभूमी असेल. स्मशानभूमी आणि वॉकिंग ट्रॅक जो आहे त्याची अत्यंत दुरावस्था सध्या तरी पाहायला मिळते. कारण साठेनगर भागातल्या स्मशानभूमीचा खूप मोठा प्रश्न आहे ऐरणीवर आहे. आणि वॉकिंग ट्रॅक जो सध्या आहे तिथे सध्या त्याची खूप मोठी दुरावस्था आहे. नाही, साठेनगर मध्ये आम्ही फंड टाकला होता, पण काही लोकांकडून त्याचा विरोध झाला, त्याला एक वेगळं स्वरूप दिलं. त्याच्यामुळे गेल्या वेळेसचा फंड परत गेला. पण परत आम्ही आता नव्यानं त्यांचा जो काय वाद होता, जो काय तिथली समस्या होती ती दूर करून आम्ही परत तिथं नवीन फंड टाकलेला आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण होईल. कोण लोक आहेत ते विरोध करतात तुम्हाला की या म्हणजे ते आता कसं आहे, मी ह्या टायमामध्ये काही लोकांचं नाव घेणं उचित नाहीये. कारण का आमचा माणूस आमच्या शहरासाठी आम्हाला काय करता येते, आम्हाला विरोधाला बिलकुल विरोध करायचा नाही, कुणाला टीका पण करायची नाही. पण काही लोक आहेत त्या लोकांना ते बरोबर माहित आहेत. त्याच्यामुळे रेणापूरची जनता ही आमच्या बरोबर आहेत आणि त्यांनी कामं पाहिलेली आहेत.
त्याच्यामुळं आम्हाला त्याची फिकर नाही की विरोधक काय बोलतायत आणि ते फेक निरोटिव्ह त्या रस्त्याला. रस्ते राहणार आहेत का, काही राहणार आहेत, वस्ती वाढती आहे. पण हे पण बघितलं आहे की मी एक काही व्हिडिओ बघितलो सकाळी, ज्या रस्त्यावर ते उभा टाकून बोलतायत, इंटरव्ह्यू घेतायत लोकांचा, तो रस्ता मी केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्याचं पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सत्यता काय आहे ती. आणि एक मी पण एक करतो की जी प्रशासनाच्या काळात ज्या असुविधेला लोकांना, जनतेला सामना गेलेला आहे, ते आम्ही नक्कीच लवकरात लवकर 1 ते 1.5 महिन्यात आम्ही मार्गी लावते. बालाजी मंदिर जवळ तुम्ही एक शौचालय बांधले होते तुमच्या काळामध्ये, ते आता पूर्णपणे म्हणजे त्याची दुरावस्था झालेली, ते एकदम झाले. म्हणजे त्याच्यातला जो आउटलाईन जो निघायचा असतो पाईप, तो तर कुठंच दिसत नाही, किंवा म्हणजे बोगस पद्धतीचाच तो शौचालय दिसते. आता त्याच्यामध्ये आम्ही पण त्यावेळेस कारवाई करण्यासाठी प्रशासनाला कळवलं होतं की जे हे शौचालयावर ज्यांनी व्यवस्थित काम केलं नाही त्याच्यावर कारवाई करा म्हणून आम्हीच सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं जे कोणी अयोग्य काम करेल त्याला प्रशासन असेल किंवा त्यांच्या अधिकाऱ्यानुसार ते दंडित करावं, ही तर माझी पहिल्यापासून हीच आहे. रेणापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे आता, कारण रेणापूरला MIDC होणं खूप महत्वाचं आहे. कारण इथले जे युवक असतील, इथले जे नागरिक असतील, त्यांना त्यांच्या हाताला कुठेतरी काम मिळणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत का तुम्ही पुढच्या काळात? नक्कीच. तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस आमचे नेते माननीय रमेश आप्पा कराड साहेब विधान परिषदेवर गेले, पण त्याच्यानंतरचा मधला 1-2.5 वर्षाचा कार्यकाळ हा सत्ता म्हणजे महाविकास आघाडीची होती. पण ज्यावेळेस महायुतीचं सरकार परत आलं, त्यानंतर मी पहिलं पत्र आप्पांना MIDC बद्दल द्यायला लावलो. आणि योगायोगाने बावनकुळे साहेब हे आमचे प्रदेशाध्यक्ष झालेले होते. त्यांचा दौरा म्हणजे ते पत्र दिल्यानंतर एक आमची मिटिंग ठेवली. त्या मिटिंगमध्ये आप्पांना बोलवण्यात आलेलं होतं, पण बावनकुळे साहेब येणार असल्यामुळं आप्पा जाऊ शकत नव्हते. त्यामुळं मी त्या मिटिंगला अटेंड होऊन ती अटेंड केली. पण त्याच्यात तुम्हाला तेच सांगतो की आमचा तर प्रयत्न नक्कीच आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी वेगवेगळ्या आहेत. त्याला पाण्याचा आहे, हायवे पासून किती अंतर राहिला पाहिजे ह्याचं हे आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब आमच्या मागं भक्कमपणे उभा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही MIDCचा प्रश्न नक्कीच आम्ही मार्गी लावणार आहे. तुमचा मित्रपक्ष सुद्धा तुमच्या बरोबर ताकदीनं तुमच्या विरोधात निवडणुकीला उभा जातोय. त्यांच्यासोबत कधी म्हणजे चर्चा झाली नव्हती का जागे संदर्भात? नाही, जागे संदर्भात चर्चा झाली होती, पण भारतीय जनता पार्टीचा रेणापूर हा गड आहे आणि मागल्या अनेक वर्षापासून आमचे कार्यकर्ते इथं काम करतायत. प्रत्येक जण एक वार्डामध्ये काम करताना तो त्या पद्धतीनं काम करत असतो. त्यामुळं मित्रपक्षामध्ये गेलेले काही आमचेच स्नेहसंबंधी आहेत, आमचेच मित्र आहेत. त्याच्यामुळं आम्हाला नाईलाज झाला की बाबा आम्हाला कुठल्या जागेत, पण त्यांची मागणी जास्त असल्यामुळं आमचं काही व्यवस्थित जमलं नाही आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार होता. त्यामुळं आम्ही त्याकडे विचार केला नाही. बरं, इथला कचरा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि रस्ते. जर तुमची सत्ता आली तर 6 महिन्यामध्ये काय बदल करणार आहेत किंवा काय तुमच्याकडे वेगवेगळ्या योजना असणार आहेत की याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता? कचऱ्याचं मी सांगतो की तुम्ही एक माहिती घ्या की गेली 8 वर्ष झालं कचरा कुठं जमा होतो. गेली 8 वर्ष झाली माझ्या वैयक्तिक शेतामध्ये हा सगळ्या शहराचा कचरा जातो. मी त्याचा 1 रुपया मोबदला घेतला नाही. माझी स्वतःची वैयक्तिक 3 एकर हायवेटचची जमीन मी कचऱ्याच्या ह्याच्यासाठी प्रोसेससाठी दिलेली आहे आणि ते माझ्या हातात होतं. त्याच्यामुळं मी ते चालू ठेवलं, कारण की मी ते प्रशासकावर ढकलणार नाही. पण माझ्या कार्यकाळामध्ये कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत होतं, पाण्याचं नियोजन होत होतं आणि लाईट पण आता शहरात चांगल्या प्रकारे. आणि जिथं कुठं नसेल तिथं आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला जे सांगितलं स्ट्रीट लाईट मंजूर झालेली आणि त्या स्ट्रीट लाईटच्या बाजूने शहरामध्ये सगळीकडे आम्ही लाईट लावण्याचं काम करणारच आहोत. बरोबर. खरं तर पाहिलं तर म्हणजे तुमच्या वडिलांचा जो आहे तो रेणापूर शहरामध्ये खूप दबदबा होता तालुक्यामध्ये. वडील जाऊन आता बरेच दिवस झालेत. काय म्हणजे काय वाटतं आता जर वडील असते तर कसं म्हणजे भावना असतात तुमच्या? आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्ही आणि तुमची आई समोर येऊन तुम्ही निवडणूक लढवताय, पण वडील असते तर अजून त्याचं म्हणजे कसं हे झालं असतं, कसं वाटतं तुम्हाला? काय, गेल्या वेळेस ज्यावेळेस मी इलेक्शनला थांबलो होतो त्यावेळेस आमचे नेते रमेश आप्पा कराड आणि माझ्या वडिलाच्याच नावावर मी आणि पक्षाच्या नावावर समोर गेलो होतो जनतेच्या. त्यावेळेस माझ्याकडे कर्तृत्व आणि बोलण्यासारखं काही नव्हतं. पण मी एकमेव चेहरा असा आहे की मी रिपीट इलेक्शनला कुठल्या सामोरे जातो आहे आमच्या राजकीय सगळ्या लोकांपैकी, इथल्या विरोधक असेल किंवा असं असेल. त्यामुळं आता महिलेला सुटल्यामुळं माझी आई नगराध्यक्षपदाची कॅन्डिडेट आहे आणि ज्यावेळेस आम्ही आता वार्डात फिरतोय आणि हे करतोय, ती जी तुम्ही आता भावनिक
विषय सांगितलात की आमच्या वडिलांचा, कारण की आमच्या वडिलांचा स्वभाव हा एकदम दिलदार होता. त्यामुळं त्या लोकांच्या भेटीतून, गाठीतून आणि त्यांच्या येणाऱ्या अनुभवातून ते आम्हाला पावलोपावली जाणवत आहे. आणि त्यांनी असते तर नक्कीच त्यांना अभिमान झाला असता की बाबा काहीतरी मी चांगल्या मार्गाला आहे म्हणून. बरं, मतदारांसाठी काय आव्हान असणार आहे तुमचं? नाही, मतदारांसाठी माझं एकच आव्हान आहे की आता विरोधकांपाशी काही मुद्दे नाही, ते तर एक जातीपातीच्या राजकारणावर, फेक नेरेटिव्हवर आणि वेगवेगळे अफवा पसरून समाजामध्ये तेढ निर्माण करून ते आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं माझा एकच सगळ्या रेणापूरवासियांना विनंती आहे की आम्ही काम केलंय आणि तुम्ही पाहिलंय, आणि ह्याच आधारावर आम्ही एकच सांगतो की तुम्ही आमच्यावर जो विश्वास मागेल्या वेळी ठेवला त्याच्यात जास्त पटीनं आपण आमच्यावर विश्वास ठेवा आणि रेणापूर शहराचा येणाऱ्या काळात नक्कीच विकास होईल. नक्कीच, तुम्ही खूप वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप आमच्या शुभेच्छा असणार आहेत. कारण रेणापूर मधली जी ही जी चुरस आहे ती अत्यंत चुरशीची लढत जी आहे ती होणार आहे. मात्र येत्या 3 तारखेला गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.